एवढं सैन्य जर स्वराज्यावरती तुटून पडणार असेल तर महाराजांना हे सरळ पद्धतीने लढून उपयोग नाही. नेहमीच्या लढाईचे ज्याला आपण पारंपरिक लढाई म्हणतो तशी करून उपयोग नाही. इथे युक्तीने काम केलं पाहिजे. हे तर शिवाजी महाराजांची खासियत आहे की त्यांनी ते ओळखलं. आणि मग त्याला अवघड कुठे जाईल लढाई करणं, प्रांत कुठला अवघड आहे ज्याला आपण रणभूमी म्हणतो, ती अवघड कोणती आहे, तर जावळीचं खोरं हे खूप घनदाट आहे. म्हणजे त्याचा त्यावेळेलाच उल्लेख असे येतात की सूर्याचे किरण जमिनीवर पोचत नाहीत इतकं घनदाट अरण्य त्या दऱ्याखोऱ्यांमध्ये. बरं, संपूर्णतः दर्या, चुळके, घाट, खिंडी यांनी हा प्रदेश भरलेला आहे. निबिड अरण्य आहे. जंगली श्वापदही त्या काळामध्ये, वन्य प्राणी ज्याला आपण म्हणतो तेही मोठ्या संख्येने आहेत. रस्ताच नाही तिथे जायला, जे छोटी वाट आहे जे काही आहेत ते, म्हणजे असा ज्याला ट्रॅडिशनल रोड म्हणतो त्या काळातला तसा मोठा रस्ता आहे असं नाहीये. त्यामुळे त्या निबिड अरण्यात, त्या दऱ्याखोऱ्यात वसलेल्या जावळी खोऱ्यात त्याला आणायचं हे महाराजांचं पहिलं धोरण आहे की काही करून त्याला तिथे आणायचं. त्यांनी युक्त्या केल्या. अफजल खानाने काही प्रयोग केले स्वराज्यावरती की त्यामुळे त्वेषानं महाराज उघड मैदानावर लढाई करतील. आणि एकदा ते सह्याद्री सोडून बाहेर आले की मग लढाई सोपी आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की अफजल खानला स्वतःच्या बळावरही विश्वास आहे. आणि त्याच्यातल्या त्यात तो वाई प्रांताचा आदिलशहाच्या वतीनं सुभेदार आहे. म्हणजे त्याला तो प्रांत माहिती आहे. त्यामुळे त्याचा जो कॉन्फिडन्स आहे, कसं असतं की अशा प्रकारच्या लढाईमध्ये अफजल खान हा सगळ्याच अँगलनी ताकदीने मोठा आहे, वयाने महाराजांपेक्षा मोठा आहे. आणि त्यांनी अनेक कूटनीती करून पूर्वी अनेक राजांचे पराभवही केलेले आहेत. त्यामुळे त्याला हा त्या दृष्टीने त्याच्या दृष्टीने सोपा आहे. फक्त त्यांना पकडायचंच तर आहे. आणि मी त्यांना घेऊन येतोय विजापूरला, मग जमेल तसं. त्यांनी फक्त एकदा मला भेटावं, मग मी त्यांना पकडतो. हे त्याचं हा विचार आहे त्याच्या डोक्यात फक्त. तर जावळीच्या जवळच वाई प्रांत असल्याने आणि हा सगळा प्रदेश त्याच्या ओळखीचा असल्याने तो तिकडं येणं त्यालाही तसं पाहिलं तर लगेच पटणार आहे की तो येईल, झटकन येईल. त्यांनी प्रयत्न केले महाराज, त्यामुळे सह्याद्री सोडून बाहेर आले नाहीत. सह्याद्रीत प्रतापगडावरतीच त्यांनी मुक्काम केला. बरं, प्रतापगड हा महाराजांनीच बांधलेला आहे. आपण नव्याने नुकत्याच बांधलेल्या किल्ल्यावर महाराजांनी केवढा विश्वास टाकलाय की अरे एवढी मोठी लढाई ही आपण प्रतापगडावर लढू, आपण नव्याने बांधलेल्या किल्ल्यावर लढू. म्हणजे महाराजांचा आत्मविश्वास हा याच्यातनं दिसतो. आणि म्हणून महाराजांनी आपलं सगळं सैन्य हे जावळीच्या खोऱ्यामध्ये जे काही ते लढाऊ सैन्य ते घेऊन स्वतः महाराज तिथे गेले. आणि पुढचा जो बेत आहे की आता तो येईल तर वाईला येईल, उघड आहे. पण वाईहून त्याला जावळीला आणणं हे महाराजांचं एक कौशल्याचा भाग झाला. कारण तो जसं त्याला जावळी आणि वाई माहीत आहे, त्याचा उपयोगही झाला, तसं तो कदाचित जावळीचं अवघड पण जाणून न येण्याची पण पॉसिबिलिटी आहे. बरोबर, पॉसिबिलिटी काय, ते फार अवघड आहे, नको. पण त्याचा अति आत्मविश्वास हा महाराजांनी ओळखला आणि महाराजांनी हर एक डावपेच टाकून त्याला जावळीत पुढे आणलेला आहे. म्हणजे महाराजांनी अफजल खानाच्या कॉन्फिडन्सचाच वापर त्याला जावळीच्या खोऱ्यामध्ये आणण्यासाठी केला. मग त्याच्या पुढची त्यांची वॉर स्ट्रॅटेजी काय होती? कारण युद्ध तर अटळ होतं शेवटी, तर त्याची काय स्ट्रॅटेजी होती त्यांची? ती स्ट्रॅटेजी अशी होती की एकतर अफजल खानाची एकांगी भेट होईल किंवा घ्यायची, आणि डायरेक्ट त्याचाच पराभव करायचा. आणि ती भेट होत असताना, कारण या दोघांची आपसात भेट होणं यासाठी सुरुवातीपासूनचे दोन्ही बाजूंचे प्रयत्न आहेत. जे त्यांचे जे वकील एकमेकांना भेटतायत त्यात अफजल खानचं म्हणणं हेच आहे की महाराजांनी त्यांचे सगळे किल्ले हे एक तर आदिलशाहीला परत द्यावेत, आणि त्यांनी स्वतः म्हणजे महाराजांनी स्वतः ही अफजल खानाची भेट घ्यावी. हे त्यांचं या पक्षाचं म्हणणं. आणि महाराजांचं म्हणणं असं आहे की मी सगळं तुम्हाला देतो,
म्हणजे महाराज त्यांना एक प्रकारे Illusion असं create म्हणतात करतात. की हो मी तुम्हाला सगळं देतो, किल्ले देतो सगळे, फक्त मला भेटायला तुम्ही जावळीमध्ये या किंवा मी तिकडे या, एवढाच एक त्याच्यात भाग आहे. आणि महाराजांची ती स्ट्रॅटेजी अशी की त्याला ते पटावं जावळीमध्ये येणं, म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही सैन्यानिशी या. मग तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायला काही उरलंच नाही ना. हा समजा नुसतेच एक 10 माणसं घेऊन या म्हणलं जावळीच्या खोऱ्यात, तर तो कदाचित त्याला हे लक्षात येईल की अरे इथे धोका आहे. पण महाराज तसं म्हणतच नाहीयेत. महाराज म्हणतात तुम्ही सगळ्या सैन्यानिशी जावळीत या आणि मग आपण भेटू आणि मी तुम्हाला सगळं माझं जे काही किल्ले आणि मुलूक घेतलेला आहे तो सुपूर्द करतो. आणि अफजल खानच्या डोक्यात हे आहे की ही ज्या वेळेला भेट होईल त्यावेळेला आपण त्याला एकांगी महाराजांना पकडू आणि जे काही दगाफटका करायचा आहे तो करू. त्यामुळं त्याला तीच एक गोष्ट दिसत असल्यामुळे तो बाकी अटींमध्ये त्याला किंवा बाकी जे काही महाराज म्हणतात त्याला त्याच्यात काही संशयाला जागाच उरली नाही. त्यामुळे तो ही झाली पहिली स्ट्रॅटेजी. आणि दुसरं असं आहे की तो ज्या वेळेला सैन्यासह येईल त्यावेळेला त्याच्या नकळत आपलं सैन्य तो आल्यानंतर सगळ्या बाजूंनी घेरायचं आणि त्याच्यावरती भेट होईल. त्यावेळेला त्या भेटीचा निकाल काही लागो, या सैनिकांनी हल्ला चढवायचा आणि त्याचं जे सैन्य आहे त्याचा होईल तेवढा पराभव करायचा, हे धोरण आहे महाराजांचं. म्हणजे भेटीचा निकाल काय हा वेगळा विषय आहे, पण तो काही जरी लागला तरी हे सैन्य सोडायचं नाही. कारण दऱ्याखोऱ्यात आल्यानंतर ते जे काही सैन्य 10,000 12,000 जे काही ते आकडे आहेत त्या सगळ्यांचा एक प्रकारे बिमोड करायचा, त्यांना परत जाताच आलं नाही पाहिजे, कडाडून हल्ला चढवायचा त्यांच्यावर. म्हणून महाराजांनी आपलं सबंध सैन्य हे सगळ्या बाजूंनी घेरलं.